मीना, तुला जे काही बोलायचंय, जे काही सांगायचंय ना, ते अगदी मोकळेपणानं सांग. घर झालं की आपण इकडचा घाशा गुंडाळायचा आणि तिकडे बस्तान हलवायचं लगेच. मला एवढंच म्हणायचंय आई, यांनी जर तुमची पुढे जाऊन जबाबदारी स्वीकारली नाही तेव्हा तुमच्याकडे पैसे असायला हवेत ना आई. वीणा तू पण ना, हे बघ तुझी घालमेल कळते मला, पण नको काळजी करू. अगं काही झालं तरी अखेरपर्यंत आपण सगळे एकत्रच राहणार आहोत. आणि आता राहिला प्रश्न या पैशांचा. नाही, हे बघ हे पैसे नाही वापरता येणार. काही झालं ना तरी याला त्या कानविंदींच्या काळ्या धंद्याची जोड आहे बघ. हे पैसे कधीच कुणाला फळणार नाही. तेव्हा ते आपल्या घरासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी मी वापरूच शकत नाही. आणि मी तर म्हणते तूही हे पैसे वापरू नकोस. नको आपल्याला हे पैसे. अगदी बरोबर, बरोबर बोलताय तुम्ही. हे पैसे तुम्ही नकाच वापरू. तुम्हाला नाही ना वापरायचे, काय हरकत नाही, मला चालतील. ते कुठूनही आले असतील तरी चालतील, मला हवेत ते पैसे. तुला कशाला हवेत इतके पैसे? काय करणार काय त्या पैशांचं? ते माझं मी बघेन. एक मिनिट, कुठल्या अधिकारानं हे सगळं बोलताय तुम्ही? ते मी कमवलेले पैसे आणि त्याचं काय करायचं ना, त्याचा सर्वस्वी निर्णय माझा असेल. संजू, तू कधी आलीस? अगं फक्त 15 मिनिटासाठी झोपलो होतो मी, तेही अलार्म लावून. अलार्म वाजलाच नाही बहुतेक. अरे यार, काय झालं? तू अशी का बघतीयस? उठतो ना मी, बस 5 मिनिटं फक्त उठतो मी नक्की. अरे तू पाणी का मारलंस ग तोंडावर? मी का लहान आहे का आता? हॅरी उठ, उठ लगेच. तुला मी काय सांगितलं होतं की मी परत यायच्या आधी हा सगळा पसारा आवरून ठेवायचा. तू काहीच आवरला नाहीयेस, उलटा डबल पसारा करून ठेवलायस. तुला असं नाही वाटत का की माझा थोडासा भार हलका करावा म्हणून? आय नो मी विचार करून ठेवलेला आहे, काही काळजी करू नकोस. पण जाऊ दे ना. ऐक आता तू बाहेरून दमून आलीस की नाही, मग आपण जेवायचं काय करूयात? आपण ना घरीच जेवायचं नको बनवायला. आपण एक काम करूयात, आपण बाहेर जेवायला जाऊया. काय वाटतं तुला? आहे की नाही? नाहीतर एक काम करूयात, आपण पार्सल मागूयात घरी. हा, मग इथे मस्त जेवूयात. या नाही एवढ्या पसारात तू जेवू शकणार नाही, तुला छान नाही वाटणार. आपण एक काम करूयात, आपण बाहेरच जेवायला जाऊयात आणि छान जेवून येऊयात. ओके 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 मी जातो, फ्रेश होतो, मग आपण जाऊयात. ओके, आलो. जानू, विश्वास ठेव माझ्यावर. जगापासून हे सगळं लपवताना जसं मी तुझी साथ दिली, तसंच हे सगळं अनाऊन्स केल्यानंतर जे काही परिणाम होतील ते भोगताना मी तुझी साथ देईन. त्या सगळ्या परिणामांना सामोरं जाताना मी कायम तुझ्या सोबत असेन. जानू, तू इथून निघून गेल्यावर, तुझ्या फॅमिलीला भेटल्यावर मला विसरणार तर नाहीस ना? श्वाप, वेडायस का तू? हे बघ, ह्या जगात मी काहीही विसरेन, पण तुला आणि आपल्या मैत्रीला कधीच नाही विसरणार. आजी आजी इकडे बस ना. अरे बसते कुठे? काम आहे आजी बस बाळा. बस प्लीज प्लीज. अरे आजी प्लीज. काय झालं? काही काम आहे का? हे घे. अगं बाई, गुलाब
आज काय खास? अगं आजी, आज रोज डे ना, म्हणून हा गुलाब. ग बाई, खास माझ्यासाठी का? हो, आपल्याच बागेतलाय. मी तुला देतो, तू आजोबांना दे. इश्श, अच्छा असं करायचंय का आपण? बरं. अगं आजी, व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे ना, रोज डे हा कपल्स साठीच असतो. हो ग बाई, हे सगळं तुला कसं रे माहिती? अगं आई, ते काय रॉकेट सायन्स आहे काय माहित नसायला? काय रे, शाळेत शिकायला जातोस की हे सगळं करायला? अगं हो हो, ओरडतेस कशाला? राहू दे. बघितलंस, आजी तुझ्यापेक्षा जास्त फॉरवर्ड आहे आई. भरत, आणि हा तुझ्यासाठी. अगं बाई, का? हा तू बाबांना दे. बाबांना? हो, मग बाबाच तुझे पार्टनर आहेत ना. हे बाई पटकन आणखी काही ऐकावं लागेल नाही तर. अरे अशे, बघितलं ताई, बघितलं आजकालची मुलं काय काय कळतं यांना, काय माहित. याच्या एवढी मी होते ना तेव्हा माझ्या आयुष्यात एकच चिंता होती, शुद्ध लेखन स्वच्छ कसं लिहिता येईल. आणि ते जमलंच पाहिजे, नाहीतर बाई छडी मारतील. अगं असू दे. हे बघ, यात सगळ्यात महत्वाचं मला काय वाटतंय माहितीये, वरद तुझ्याशी पारदर्शकतेने बोलतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण जर तू सतत त्याला ओरडत राहिलीस, त्याला बोलत राहिलीस ना, तर कदाचित तो त्याच्या मनातलं तुला सांगणं बंद करेल. चालणार आहे का आपल्याला? काही गोष्टी मुलांच्या कलाने घ्याव्या. तुला सांगते, हरीश आणि संतोष लहान होते ना, तेव्हा माझ्याकडून पण काही चुका झाल्या. मी फक्त त्यांना शिस्त लावण्याच्या मागे होते, तेव्हा त्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी मला कळल्या नाही. आज आजी झाल्यानंतर मला आई म्हणून मी केलेल्या चुका कळतायत बघ. बरोबर बोलताय तुम्ही आई.